राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये भव्य रोजगार मेळावा संपन्न. 85 कंपन्यांचा सहभाग. 1200 विद्यार्थ्यांना मिळाले ऑफर लेटर. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याला गती देण्यासाठी आणि त्यांना रोजगाराच्या थेट संधी उपलब्ध करून देण्यासाठी नाशिक येथील राजश्री शाहू महाराज पॉलिटेक्निक कॉलेज आणि CII मॉडेल करिअर सेंटर, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 19 जून 2026 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात नामांकित 85 कंपन्यांनी सहभाग घेतला असून तब्बल 1200हून अधिक उमेदवारांना जागेवरच ऑफर लेटर देण्यात आले. मान्यवरांचे मार्गदर्शन आणि मोलाचे सहकार्य. सदर रोजगार मेळाव्याची सुरुवात महाविद्यालयाचे सचिव नितीन ठाकरे यांच्या मोलाच्या मार्गदर्शनाने झाली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री प्रशांत पाटील यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना करिअर आणि रोजगाराच्या विविध संधींबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. तसेच CII मॉडेल करिअर सेंटरचे HR श्री सागर चौधरी यांनी उमेदवारांना बदलत्या काळातील करिअरविषयक गरजा आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील आव्हाने याबद्दल माहिती दिली. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी CII मॉडेल करिअर सेंटरचे श्री सागर शिरसाट, श्री सागर चौधरी व त्यांच्या संपूर्ण टीमसह प्राचार्य प्रशांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. या प्रसंगी श्री संतोष शिंदाणे, अमळनेर यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. 85 कंपन्यांकडून थेट निवड. या भव्य मेळाव्याला नाशिक आणि परिसरातील जवळपास 1200 विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. मेळाव्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मुलाखतीनंतर पात्र ठरलेल्या सर्वच उमेदवारांना उपस्थित 85 कंपन्यांच्या वतीने थेट ऑफर लेटर सुपूर्द करण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. या मेळाव्यात भोई समाजाचे 2 उमेदवार श्री प्रफुल्ल रामचंद्र मोरे, दोंडाईचा व कु निकिता वाडिले, शहादा हे देखील सहभागी झाले होते आणि त्यांनी या संधीचा लाभ घेतला. एकंदरीत हा रोजगार मेळावा ग्रामीण व शहरी भागातील सुशिक्षित बेरोजगार विद्यार्थ्यांच्या करिअरला योग्य दिशा देणारा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी मी प्रमोद चिनके. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.